नमस्कार. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरम. काल मी म्हटलं तसं आपला कीर्तनाचा नमनाचा भाग संपलाय आणि आता एका वेगळ्या अर्थाने म्हणायचं तर पूर्वरंगाला सुरुवात केली. कालचा आपण जो भाग पाहिला त्याच्यामध्ये सूक्ष्म भूत असा अशी एक संकल्पना पाहिली. सगळी चर्चा कसली चालली तर अज्ञान आणि अज्ञान म्हणजे माया हे ब्रह्म हे वेगळं आहे हे आता आपण पाहणार आहोत. ज्या अज्ञानामुळे आपल्याला ह्या सृष्टीचा भास होतो ती सृष्टी कशी आहे कशी निर्माण झाली ते आता पाहतो. ही सृष्टी निर्माण कशी झाली याबद्दलची वेदांताची संकल्पना याचा आपली चर्चा चालली आणि त्यात त्याने सांगितलं की आवरण आणि विक्षेप शक्ती त्या विक्षेप शक्तीच्या अज्ञानोपैत चैतन्यातून सगळा प्रवास होत होत पुढे अपंचीकृत अशी तन्मात्रा तयार होतात. तन्मात्र तेवढ्या पुरतं इंग्लिशमध्ये आपण मॅनेजमेंटच्या संदर्भात ॲडहॉक असा शब्द वापरतो तसं त्या अर्थाने इथे काल आपण थांबलो होतो. आता हे शब्द जो आलाय त्याला हायपर लिंक आहे की सूक्ष्म शरीराणी आणि स्थूल भूतानीचे उत्पद्यंते. आता त्या सूक्ष्म शरीराणीला हायपर लिंक असल्यामुळे आता ती आपण त्याच्यावरती क्लिक करायचं आणि पुढे जायचं. तर मग केलं आपण क्लिक आणि पुढचा भाग आपण वाचतोय की सूक्ष्म शरीराणी सप्तदश अवयवानी लिंग शरीराणी. सूक्ष्म शरीर म्हणजे काय तर ज्याला सप्तदश अवयव आहेत अशी लिंग शरीर. आता परत लिंग शरीर हा या वेदांती लोकांचा पारिभाषिक संज्ञा आहे. आमच्याकडे लिंग याचा अर्थ त्याचं कारण लक्षण असं सांगितलं. लक्षण कारण आहे त्याचं लक्षण म्हणजे एखाद्या रोगाचं लक्षण काय तर त्या रोगाचं लिंग काय असं म्हणलं जातं. इथे लिंग शरीर आहे शरीराचं विशेषण आहे. तर हे शरीर कसं आहे लिंग आम्ही ज्याला लिंग शरीर म्हणतो त्यामध्ये सूक्ष्म शरीरालाच आम्ही लिंग शरीर असं म्हणतो. ती अनेक आहेत शरीराणी अनेक वचन आहे तर ती सप्तदश अवयवानी त्याला 17 अवयव आहेत. आता परत या अवयवानी सप्तदश आणि अवयवानी हे आल्यामुळे परत त्याच्यावरती क्लिक करायचं आता आपण आणि पुढे चाललो. मग अवयवास्तू अवयव म्हणजे अवयवास्तू कुठले कुठले ज्ञानेंद्रिय पंचकम बुद्धी मनसी कर्मेंद्रिय पंचकम वायू पंचकम चेती. आता इथे 3 पंचक आहेत. कुठली कुठली ज्ञानेंद्रिय पंचक कर्मेंद्रिय पंचक वायू पंचक आणि बुद्धी आणि मन. 5 त्रिक 15 आणि 2 17 असे 17 अवयव ज्याला असतात असं ते सूक्ष्म शरीर असतं. म्हणजे हे सगळं तर्कगम्य आहे. सूक्ष्म शरीर जे आहे हे केवळ तर्कगम्य आहे हे प्रत्यक्ष दिसणारं नाहीये पण आमची श्रद्धा आहे की ते असं असतं.
आमचे गृहीतक आहे, श्रद्धा म्हणण्यापेक्षा आमचं गृहीतक आहे की हे असं असं असतं. आता पुढचं सांगतात, ज्ञानेंद्रिय आणि वरती क्लिक करायचं आपण. मग ती ज्ञानेंद्रिय कुठली कुठली? श्रोत्र. एक लक्षात घ्या, इंद्रिय आणि इंद्रियांची अधिष्ठान हे वेगळं आहे. आपल्याला कोणी विचारलं आजच्या रोजच्या परिभाषेत की तुझं श्रोत्रेंद्रिय कुठलं, तर आपण पटकन कानाकडे बोट दाखवू. तुझं घ्राणेंद्रिय कुठलं, तर आपण नाकाकडे बोट दाखवू. तथापि इंद्रिय ही जी काही कल्पना आहे ती अमूर्त आहे, हे त्याचं अधिष्ठान आहे. म्हणजे हा फरक लक्षात घ्या, इंद्रिय अमूर्त आहे आणि त्याचं अधिष्ठान मात्र वेगळं आहे, ते दिसतं आपल्याला. हा फरक लक्षात घेऊया एकदा जरा. इंद्रिय अमूर्त आहे आणि अधिष्ठान तर दिसतंय. हे म्हणजे आपलं व्यवहारातलं दृष्टांत म्हणजे काय, माझ्या देशाचा विकास झालेला आहे म्हणजे काय झालं, तर विकास झालाय म्हणजे त्याचे काही आपल्याला बदल दिसतात. जे जे काही म्हणजे डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये कोणी असतील तर त्यांना ते शब्द परिचयाचे असतील, टँजिबल आणि इनटँजिबल. म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं तर संवेद्य, ससंवेद्य आणि असंवेद्य. असंवेद्य नाही खरं, म्हणजे ज्यांची दिसत नाहीत असेल, अदृश्य. दृश्य आणि अदृश्य परिणाम त्याचे असतात. म्हणून त्याच्यावरनं आपण म्हणतो की माझ्या देशाचा विकास झालेला आहे किंवा माझ्या मतदारसंघाचा विकास झालेला आहे किंवा नाहीये, जे काय आपलं मत असेल ते. पण म्हणजे काय, विकास झाला म्हणजे काय किंवा झाला नाही म्हणजे काय, तर माझ्या मतदारसंघाचा किंवा मी जिथे राहतो त्या जिल्ह्याचा विकास झालेला नाही म्हणजे काय, म्हणजे मग माझ्याकडे चांगले रस्ते नाहीयेत, माझ्याकडे पाण्याची व्यवस्था नाहीये, हे काही गोष्टी म्हणजे मग झालेला नाहीये असं त्याचा अर्थ, किंवा हे उत्तम आहे म्हणजे झालेला आहे असं. तर इथे विकास नावाची कल्पना परत अमूर्तच आहे, कारण ती एक प्रक्रिया आहे, ती काय प्रॉडक्ट नाहीये. म्हणजे विकास झाला असं, हे झालं की झाला प्रॉडक्ट असं म्हणता येत नाही. जसं आपलं स्वास्थ्य नावाचं प्रकरण आहे, आयुर्वेदाने त्याची व्याख्या इतकी अप्रतिम केली आहे की आयुर्वेदाने दोष धातू मल या सगळ्यांचा एक डायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे स्वास्थ्य अशी व्याख्या केली. परत त्या व्याख्याच्या तपशिलात जायची गरज नाही, पण आयुर्वेदाच्या मते स्वास्थ्य हा एक डायनॅमिक इक्विलिब्रियम असतो आणि त्या त्या व्यक्तीचा आपला आपला असतो. म्हणजे समदोष समाग्निश समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इत्य विधी येते. म्हणजे काय सांगितलं, तर ही डायनॅमिक प्रोसेस सांगितली. हे प्रॉडक्ट नाही, कारण ते दिवस सकाळ झाली की बदलतं, दुपार झाली की बदलतं, पण त्या डायनॅमिसिटीचा एक इक्विलिब्रियम. जसं बाण हा डायनॅमिक असतो, बंदुकीची गोळी डायनॅमिक असते, पण ती इष्ट ठिकाणी पोहोचण्यासाठी त्याला ते एक स्थिरता असायला लागते. समजून घ्यायला पाहिजे हे सगळं. त्याला म्हणतात डायनॅमिक इक्विलिब्रियम, गतिमान संतुलन. तर हे अशीच इथे हे सांगितलेलं आहे. चर्चा काय आपली चालली होती, की प्रक्रिया काय. मग ते अमूर्त आहे, ते इंद्रिय मुळात अमूर्त आहे, त्याच्या अधिष्ठान दाखवता येतात. तसं ज्ञानेंद्रिय क्लिक केलं आपण, सांगितलं की ज्ञानेंद्रियांना आम्ही काय म्हणतो. इथे त्यांनी काय सांगितले, श्रोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा, घ्राण, आख्यानी त्याला म्हणलं जातं, अशी ती ज्ञानेंद्रिय आहेत. आता एतानी ही जी ज्ञानेंद्रिय आहे ही आकाशाधीनाम. आकाशाधीनाम म्हणजे कुठली आकाश, ती जी तन्मात्र तयार झाली ती, जे तन्मात्र तेवढ्या पुरतं काहीतरी तयार होऊन बसलेलं आहे, ते सुद्धा एक व्हर्च्युअल युनिट आहे बरं का, ते सुद्धा तर्कगम्य युनिटच आहे. तर त्यापासून आकाशाधीनम सात्विक अंशेभ्यो, त्याचंही सांगितलं की ते तन्मात्र आहे ते तमप्रधान आहेत. त्या ज्या तन्मात्रा आहेत त्या तमप्रधान आहेत, तथापि त्यात सत्वरजतम हे तिन्ही अंश आहेत. त्यातला जो
सात्विक अंश आहे त्यांच्या व्यस्तेभ्य पृथक पृथक क्रमेण उत्पद्यन्ते. त्यांच्या सात्विक अंशाच्या कमी अधिक तारतम्याने पृथक पृथक क्रमेण उत्पद्यन्ते. म्हणजे ही इंद्रिय सुद्धा उत्पन्न कशी होतात? क्रमेण. म्हणजे श्रोत्र, चक्षु, श्रोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा, घ्राण या क्रमाने सात्विक अंशामध्ये ती क्रमेण उत्पद्यन्ते, क्रमाने उत्पन्न होतात. याचं परत एकदा आपण हे समजून घेऊ. मुळात तन्मात्रा या तमप्रधान तन्मात्रात काही जो त्यातला सात्विक अंश आहे त्या सात्विक अंशातल्या त्यांच्या अधिक कमी अधिक प्रमाणातनं ही क्रमाने इंद्रिय ज्ञानेंद्रिय उत्पन्न होतात. तर तन्मात्रा हा सुद्धा एक व्हर्च्युअल रियालिटी आहे, तशी इंद्रिय पण ही व्हर्च्युअल रियालिटी आहे. पुढे सांगतात बुद्धी म्हणजे काय? तर नियमात्मिका अंतःकरण वृत्ती ही नियमात्मिका निश्चयात्मिका निश्चयात्मिका. आता हे समजून घेऊया. आयुर्वेदांनी बुद्धीची व्याख्या केलेली आहे ती अगदी हीच आहे, पण त्याच्यामध्ये दोन अत्यंत सूक्ष्म सूक्ष्म परत शब्द पुन्हा पुन्हा येतोय म्हणून मी इंग्लिश शब्द वापरतो, सटल. अशा त्याच्यामध्ये सुद्धा दोन अवस्था आहेत. असं आपण ते उर्वती फिरवतो गोल, दिसताना ते एक वर्तुळ दिसतं, पण प्रत्यक्षात 10 ठिकाणी त्याचा स्पर्श झालेला असतो आकाशामध्ये, आकाशाच्या वेगवेगळ्या कणांना. तसं ही बुद्धी, आमचे टीकाकार म्हणतात की बुद्धी दर्पण संक्रांतम जगदध्यक्षमीक्ष. चक्रपाणी नावाचे टीकाकार आहेत चरक संहितेचे, त्यांनी हे असं वर्णन वापरले. त्यातनं त्या बुद्धीची अवस्था स्पष्ट होते की ती बुद्धी हे दर्पण आहे. त्याच्यामध्ये ती जे काय प्रतिबिंब वाढायचं त्याला ते कळतं आहे तसं, पण इतकं फास्ट त्याचं काहीतरी विश्लेषण होऊन त्या प्रतिबिंबाबद्दल काहीतरी माझ्या मनात एक काहीतरी विचार तयार होतो, तो निश्चयात्मक असतो, ती बुद्धी. आता इथे परत फरक कसा आहे? वेदांतांनी सांगितलं की निश्चयात्मक करणारा बुद्धीचा ही बुद्धी. आम्ही असं म्हणतो हे टप्पे असतात. आता आयुर्वेदातले लोक असं काम म्हणतात कारण आम्ही पेशंट पाहतो, त्याच्यामुळे हे दोन फरक आम्हाला निदान आणि चिकित्सेसाठी दिसतात पेशंटच्या बाबतीत, म्हणून आणि चिकित्सा बदलते त्याला, म्हणून हे सगळं पाहायला लागतं की म्हणजे याला त्या बुद्धीला त्याच्या आतमध्ये जात नाहीये का आत जाऊन त्याचं विश्लेषण होत नाहीये. या दोन वेगळे स्तर असतात. त्याचा तपशील नको, आयुर्वेदाच्या लोकांना शिकवेन मी कधीतरी. तर ही जी बुद्धी आहे ती कशी आहे? निश्चयात्मिका अंतःकरण वृत्ती ही. आता इथे ती अंतःकरणाची वृत्ती आहे म्हणजे परत ती एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. ते असं मूर्त असं काहीतरी प्रॉडक्ट नाहीये, मूर्त युनिट नाहीये. तो सुद्धा एक डायनॅमिक इक्विलिब्रियम आहे. पुढे मनोनाम संकल्प विकल्पात्मिका अंतःकरण वृत्ती ही. आमच्या मते मन म्हणजे काय? तर ती मन ही सुद्धा वृत्तीच आहे. एक काळ असा होता की पाश्चात्य शास्त्र सांगायचं की माइंड इज नथिंग बट सिरीज ऑफ थॉट्स. त्यांची भूमिका आहे. आपल्याकडे मन, मी सांगितलं आयुर्वेदाने मनाचा इतका गंभीर विचार करून ठेवलाय. पुस्तकाचं नाव आहे मी आपल्याला सांगितलं होतं. याचा काय फरक पडतो? तर वेदांती किंवा नैयायिक किंवा मीमांसक किंवा सांख्य किंवा योग हे प्रत्येकच मनाचा विचार करतात.
पण त्या मनाला असं म्हणून का भेडायची, किंवा त्या मनाचे परिणाम मोजायची, किंवा त्या मनावरती काहीतरी ताबा मिळवायची म्हणा, किंवा त्याला आटोक्यात आणायची म्हणा, ही भूमिका प्रत्येकाची वेगळी आहे. आम्ही म्हणतो औषध देऊन आम्ही हे त्या मनाला सगळं ठीक करतो. सांख्य कदाचित औषधाचा विचारच नाहीच करत, म्हणजे ते यमनियम आसना प्राणायाम प्रत्याहार या क्रमाने जातात. मीमांसक आणखीन त्यांचा वेळा, म्हणजे त्यांचं काय, काहीतरी मनाचं काहीतरी करायची दिशा वेगळी आहे, वेदांत त्यांची वेगळी आहे. पण त्याच्यासाठी आधी काय केलं पाहिजे, तर यांच्या मते मन म्हणजे काय, तर यांच्या मते मन, वेदांत मते मन ही अंतःकरणाची एक वृत्ती आहे. आणि ती कशी आहे, संकल्प विकल्प. संकल्प म्हणजे, आणि विकल्प, विकल्प म्हणजे याचा अर्थ आपल्याला साध्या भाषेत ऑप्शन. संकल्प याचा अर्थ काहीतरी ठरवणे. वेदांतसार पुस्तक वाचायचंय, संकल्प. आपण व्यवहारात पण होतो, मी मनाशी ठरवलं अमुक अमुक करायचं. तर तसं ती जी शक्ती आहे अंतःकरणाची वृत्ती, शक्ती म्हणण्यापेक्षा वृत्ती, वृत्ती या शब्दातच ती प्रोसेस हे लक्षात येतं आपल्याला. तर ती वृत्ती अनय अनय अनयोरेव चित्ताहंकारयो अंतर्भाव. अनयोरेव याच्यामध्येच चित्त आणि अहंकार यांचाही समावेश होतो. कशामध्ये, ज्ञानेंद्रिय आणि मन आणि बुद्धी. ज्ञानेंद्रिय नाही, मन आणि बुद्धीमध्येच चित्त आणि अहंकार, अनयोहो एव चित्ता अहंकारयो अंतर्भाव यांचाच चित्त आणि अहंकारामध्ये समावेश होतो. परत यांचीच गृहीत पक्ष मांडणं चालू आहे. येते पुनः आकाशादिगत सात्विकांशेभ्यो मिलितेभ्य उत्पद्यन्ते. जिथे ज्ञानेंद्रिय कशी उत्पन्न होतात ते सांगितलं, की त्याच्या सात्विक अंशाभ्या व्यस्तेभ्या पृथक पृथक, त्याच्या कमी अधिक प्रमाणाने. तिथे काय सांगितलं, व्यस्तेभ्या हे कमी हे अधिक जास्ती ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाले, आणि इथे मिलितेभ्या उत्पद्यन्ते यांच्या परमिटेशन्स कॉम्बिनेशनमुळे, सात्विक अंशामधल्या सात्विक अंशांच्या परमिटेशन्स कॉम्बिनेशनमुळे उत्पद्यन्ते. एतेषाम यांच्या प्रकाशात्मकत्वात सात्विकांश कार्यत्व. या सगळ्याचं म्हणजे कोणाचं, ज्ञानेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार, या सगळ्याचं प्रकाशकत्वात, म्हणजे ते जे अज्ञान आहे त्या अज्ञानावरती प्रकाश टाकण्याचं काम हे करणार आहेत. म्हणून ते सात्विक अंशाचं कार्य आहे. येतेषाम प्रकाशात्मकत्वात सात्विक अंश कार्यत्व. हे कसलं कार्य आहे, सात्विक अंश. सत्व प्रकाशने, सत्वगुण काय करतो, प्रकाश टाकतो, तर त्याचं हे कार्य आहे. आता इथे बघा आपण, सत्वरजतम हा बरा यांनी गृहीत धरलाय. याचा अर्थ आपल्याला कुठेतरी दुसरीकडे पाहायला पाहिजे, किंवा हेच पुढे सांगणार असतील. सत्वरजतम याची पुढे व्याख्या केली नाही केली, सांगितलं होतं सात्विक अंशभ्या. याचा अर्थ हे गृहीत धरलाय यांनी, की तुम्हाला सत्वरजतम माहिती आहे. मी एकतर आपला ते बाकी सत्वरजतमाची चर्चा करणारे आहेत तिथं पाहायला पाहिजे, किंवा हे त्याचं पुढे सांगणार असतं काय, ते आपण नंतर बघूया. तर इयम बुद्धी, ही जी काय बुद्धी आहे, कुठली, निश्चयात्मिक अंतःकरण वृत्ती, ती ज्ञानेंद्रिय सहिता, ज्ञानेंद्रिये ही सहिता विज्ञानमय कोशो भवती. विज्ञानमय कोशो भवती. आता हे 5 कोश आहेत, याचं वर्णन आधी सुरू केलंय. 5 कोश आहेत,
याचं अधिक चांगला नाही, पण विवरण उपनिषदांमध्ये आहे. कथेच्या माध्यमातून ते भृगूची कथा मी सांगितली. भृगुरु वै वारुणी पितरम राजानाम उपससार अधीहि भगवो ब्रह्मेती तम होवाच तपसा ब्रह्म विजिज्ञासस तपो ब्रह्मेती तपोतप्यत स तपस्तत्वा अन्नम ब्रह्मेती वेजान. अशी ती सुरुवात होती. वडील म्हणले जा तप कर. त्यांनी तप केलं. मग त्याला कळलं अन्न हे ब्रह्म आहे. मग असं करत करत तो पुढे जायला लागला. मग त्याला शेवटी कळलं की अरे आनंद हाच ब्रह्म आहे. तर ही एक प्रगतीचा एक आलेख येतो, वैचारिक प्रगतीचा आणि आपल्या बुद्धीची कक्षा वाढवण्याचा. तर याला यांनी सांगितलं विज्ञानमय कोश म्हणजे काय. आमच्या मते बुद्धी, ज्ञानेंद्रिय सहित बुद्धी, ज्ञानेंद्रिय 5 अधिक बुद्धी बरोबर विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोशाची व्याख्या विचारली तर वेदांतांच्या मते काय, तर बुद्धी अधिक ज्ञानेंद्रिय याचा अर्थ विज्ञानमय कोश. अयम, अयम म्हणजे कोण, हा कोश. कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखित्व, दुःखित्व आदिभिही आधी, एक मिनिट हा मला वाचू देत, अभिमान आधी. इथं काय झालं या पुस्तकामध्ये, काही भाग इथे काही भाग पुढे आला. सुखी दुःखित्वादी अभिमानत्वेन इहलोक परलोकगामी व्यावहारिको जीव इति उच्यते. तर इथे काय सांगितलंय, व्यावहारिक जीव असं कशाला म्हणतात त्याची व्याख्या सांगितली. अयम, अयम म्हणजे कोण, हा विज्ञानमय कोश. कर्तृत्व, मी काहीतरी करतो. भोक्तृत्व, मी काहीतरी भोगतो. मी सुखी होतो, मी दुःखी होतो. आदी अभिमानत्वेन, अभिमान मी मानतो स्वतःकडे, हे अभिमान. इह परलोकगामी, जो जीव आपण म्हणतो की इहलोकी होता परलोकी गेला, असा तो व्यावहारिक जीव म्हणजे तुमचा आमचा जो काय तो तो जीव इथे उच्चते. आता एक एक व्याख्या कशी स्पष्ट होत चालल्यात बघा. व्यावहारिक जीव म्हणजे काय, तो अशा काय त्या विज्ञानमय कोशाने नटलेला, त्याच्या अंगामध्ये कुठल्या क्षमता आहेत, कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखी होतो, दुःखी होतो, असा जो काही त्या अभिमान त्याला चिकटलेला आहे, अशा त्या जो इह परलोकगामी जाऊ शकतो असं आपण म्हणतो, त्याला आम्ही व्यावहारिक जीव असं म्हणतो. हे काय झालं, विज्ञानमय कोश, त्यालाच व्यावहारिक जीव म्हणतो. उलटा बघायचं तर व्यावहारिक जीवाला काय असतं, व्यावहारिक जीवाची क्षमता काय, तर विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोशाचा मध्ये काय काय येतं, तर ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी. ती ज्ञानेंद्रिय कशी तयार होतात पाहिलं सात्विक अंशातनं, ही सगळी प्रकाश टाकणारी आहे. म्हणजे विज्ञानमय कोश हा प्रकाश टाकणारा आहे. आता याचं पुढं काय ते पुढं पाहायचं. पुढे मनसस्तु ज्ञानेंद्रियैहि सहितं सन मनोमय कोशो भवती. ज्ञानेंद्रिय अधिक मन इज इक्वल टू मनोमय कोश. ज्ञानेंद्रिय अधिक बुद्धी इज इक्वल टू विज्ञानमय कोश. परत एकदा सांगतो, ज्ञानेंद्रिय अधिक मन बरोबर मनोमय कोश. ज्ञानेंद्रिय अधिक बुद्धी याचा अर्थ विज्ञानमय कोश. हे दोन कोश स्पष्ट झाले आपल्याला. पुढे इथे काय सांगितलं, कोशही सांगितलंय, ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी एकत्र येऊन काय करतात ते सांगितलं. ते प्रकाशात्मक आहे हेही सांगितलं. प्रकाशात्मक असाच त्यांचा अंश असल्यामुळे ते प्रकाशक आहेत, सात्विक असल्यामुळे ते प्रकाशक आहेत असं सांगितलं. आता पुढचा भाग जो आहे तो कर्मेंद्रिय. आणि आता परत आपण मागे ज्ञानेंद्रिय पाहिलं, ही हायपरलिंक संपली, परत मागे जाऊन परत कर्मेंद्रिय आणि वरती क्लिक केलं, इथे आलो आपण कर्मेंद्रिय आणि
वाक पाणी पाद पायू उपस्था क्यानी. परत याची अधिष्ठानं वेगळी, इंद्रिय वेगळी. वाक बोलण्याचं इंद्रिय, पाणी हात, हात हे जिचं अधिष्ठान येते, पाद चालण्याचं इंद्रिय, पायू म्हणजे मलाचा उत्सर्ग करण्याचं इंद्रिय, आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय. स्त्री पुरुष संदर्भात एकच शब्द आहे, उपस्थ. एतानी, एतानी म्हणजे ही सगळी कोण, कर्मेंद्रिय. पुनर्आकाशादीना रजो अंशेभ्य हो, सात्विक अंशातनं काय झालं, व्यस्तेभ्या पृथक पृथक, त्यांच्या सात्विक अंशातनं पृथक पृथक वेगळी तयार झाली कुठली, ज्ञानेंद्रिय. आता रजो गुण, रजो हा प्रवर्तक असतो, सत्वगुण हा प्रकाश टाकतो, रजोगुण प्रवर्तक असतो. म्हणजे काही विचारवंत असं म्हणतात की आपल्या देशाला काही काळ रजोगुण वाढवायची गरज आहे, थोडं आपण प्रवर्तक, ऍक्शन ओरिएंटेड व्हायची गरज आहे, रजोगुण वाढवायचे. प्रवर्तक आहे, त्याच्यामुळे त्या अंशातनं काय तयार होणार, की ज्याच्यातनं प्रवर्तन होते, काहीतरी क्रिया होते, काहीतरी घडायला सुरुवात होते. सात्विक अंश तो उजेडासारखा आहे, तो उजेड टाकणार आहे, पण तो उजेड पडला पुढे काय, तर पुढे काहीतरी घडायचं असेल तर त्याला रजो अंश पाहिजे. मग तो काय करतो, आकाशादीना रजो अंशेभ्यो व्यस्ते व्यस्तेभ्या पृथक पृथक क्रमेण उत्पद्यन्ते. एक पृथक पृथक तयार होतात, कुठली, कर्मेंद्रिय. ती कुठली, वाक पाणी पाद पायू उपस्थ. वाक म्हणजे बोलण्याचं कर्मे, बोलण्याची क्रिया ज्याच्यात नव्हते, पाणी हात, पाद पाय, पायू मलविसर्ग करायचं इंद्रिय, आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय. पुढे वायवा, आमच्या मते वायू म्हणजे कोण, पाच. कुठले कुठले, प्राण अपान व्यान उदान समानाहा. आमच्या मते वायू म्हणजे पाच, ते कुठले, प्राण अपान व्यान उदान समानाहा. आमच्या मते हे पाच वायू, या पाच वायूंची नावं एकच. आता नैयायिकांचं म्हणणं असं की पाच वायू बियू काही नसतात, एकच वायू असतो. सच उपाधी वेदात प्राणापानादी संज्ञा लभते. यांनी सांगितलं वायू पाच असतात, फरक आहे. सूक्ष्म स्तरावरती पाहिलं आपण, त्याच्या विचारसरणीतला फरक लक्षात येईल. नैयायिक किंवा आयुर्वेदातले लोक असं म्हणतात की वायू एकच आहे. आता आयुर्वेदाने वायू एक मानायचं काय कारण आहे, आणि यांनी मानायचं काय कारण आहे नैयायिकांनी, तर ते मानायची कारण पण वेगवेगळी आहेत. नैयायिकांनी काय सांगितलंय की सच एकोपी, तो एक असला वायू, उपाधी भेदात प्राणापानादी संज्ञाम लभते, त्याला म्हणलं जातं, त्याला पाच संज्ञा दिले जातात. आणि आम्ही पण म्हणतो की हे पाच, त्याला आम्ही नाव देतो. का देतो, तो एकच आहे आणि तरी आम्ही त्याला पाच नावं का देतो, कारण कधी कधी आम्हाला त्या त्या वाताची चिकित्सा वेगवेगळी करायला लागते. कधी कधी कुठलाही वात असला तरी चिकित्सा त्याची एकच करायला लागते. हा फरक आहे. म्हणजे डोक्यातला वात वाढला तरी आम्ही कदाचित म्हणू की तू शिरोधारा नको, तू सगळ्या अंगाला मसाज कर. आता इथे कोणी म्हणेल की अहो तो वात डोक्यात वाढला आणि तुम्ही मसाज काय करताय किंवा बस्ती काय देताय, तर याचं कारण आमच्यामध्ये तो वात एकच आहे, त्या त्या स्थानानुसार त्याची संज्ञा बदललेली आहे, उपाधी वेदासारखं संज्ञा बदलली. तर इथे वायू हा पाच सांगितलं, आणि त्याचे पाच प्रकारही सांगितले. प्राणो नाम प्राग गमन वान नासाग्र स्थानावरती. प्राग, प्राग म्हणजे पुढे जाणारा किंवा शरीराच्या कडे जाणारा प्राण. आणि तो कसा असतो, नासाग्र स्थानावरती, नासाच्या अग्रस्थानी असतो. परत आयुर्वेदाची भूमिका आमची आणखीन वेगळी. आम्ही प्राणाची स्थानं मानतो, आम्ही प्राणाची कर्म मानतो, इथली वेगळी आहे.
अपानो नाम अवागमनम, पायवादी स्थानावरती. तिथं तो प्रागच्या पुढं अवाग, म्हणजे प्राग म्हणजे टोवर्ड्स, त्याच्याकडे जाणारा, म्हणजे थोडक्यात पुढे ब्रह्म्याकडे जाणारा, जो काही तो आतमध्ये सूक्ष्म त्याच्याकडे जाणारा. आणि हा अपन हा त्याच्या विरुद्ध म्हणजे त्याच्यापासून दूर जाणारा. अपानो नाम अवागमनवान पायवादी स्थानावरती. आता पायवादी स्थानं म्हणजे कुठली कुठली आली? पायो आदी म्हणजे कुठली कुठली झाली? सगळी स्थानं झाली. पण प्राय कुठली? तर दोन, उपस्थ आणि पायू, ही दोन इंद्रिय की ज्याच्यातनं तो अपानाचं आम्ही म्हणतो निस्सरण होतं, तो अवागमन, अवाक बाजूला जातो. उदानो नाम कंठस्थानीय. उदान नावाचा वायू आहे तो कोण आहे? कंठस्थानीय, कंठामध्ये आहे. ऊर्ध्वगमन वान उत्क्रमण वायू. ऊर्ध्वगमन वान, तो कंठामध्ये आहे, तो वरती जातो. आणि ऊर्ध्वगमन वान, ऊर्ध्वगमन जाऊ शकणारी अशी त्याची वृत्ती आहे. उत्क्रमण वायू, उत् म्हणजे वरती, क्रमण जाणारा, उत्क्रमण वायू. समानो नाम शरीर मध्यगत अशित पीशी अशित पीत अन्नादी समीकरण करहा. हा समानो नाम काय करतो हा बाबा? आम्ही त्याला कोष्ठ म्हणतो. समानो कोष्ठम, कोष्ठामध्ये राहतो. म्हणजे काय? साधारणपणे कोष्ठ म्हणजे अगदी 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 अतिग्रह सांगायचं तर आपल्या छातीचा भाग, बरगड्या जिथे संपतात तिथपासनं साधारणपणे आपल्या जिथे प्रत्यक्ष उपस्थ किंवा हे सुरू होतो तिथपर्यंत सगळ्या भागाला कोष्ठ. साधारण व्याख्या आहे, तपशिलात जायचं नाही. तो शरीर मध्यगत अशित पीत अन्नादी समीकरण कर. अशित खाल्लेलं, पीत जे पिलेलं आहे, ते जे अन्न आदी असतं, अन्न खातो आपण, आणखीन काही काही खातो किंवा पितो, त्याचं समीकरण कर. आमच्याकडे शब्द वापरला सात्म्य करणं. समीकरण म्हणजे त्याला सगळ्याला एका लाईनीत आणणं, न्यूट्रलाइज करणं, किंवा त्याचं विवेचन करणं. हे चांगलं आहे, हे मला हवंय, हे नकोय, हे सगळं करणारा तो वायू कुठला? तर तो समान. हे वायूचे प्रकार झाले. आता इथे एक पुढचं फक्त एक वाक्य वाचू आणि बाकी पुढचं उद्या वाचू. केचित्तु नाग कूर्म कृकल देवरत धनंजयाख्याः पंच अन्ये वायवः संती इति वदंती. काही जण असं म्हणतात की नाग कूर्म कृकल देवरत धनंजय अशा नावाचेही अन्य वायवः संती, असतात, असे काही जण म्हणतात. आता हा लिखाणाचा एक भाग आहे. तिथे आमच्याकडे एक तंत्रयुक्ती आहे अनुमत नावाची. अप्रतिषिद्धम वाक्यम अनुमतम भवती. तर जेव्हा मला एखाद्याचं म्हणणं मान्य नसतं, त्याचा उल्लेख आम्ही केचित, काही जण असं म्हणतात, याचा अर्थ गृहीत असतं की हे मला मान्य नाहीये, पण काही जणांचं असं मत आहे, असं सांगतात. त्यामुळे यांनी सांगितले आमची भूमिका अशी की 5 वायू आहेत. काही जणांचं मत असं आहे की हे आणखीन 5 वायू असतात. आज थांबूयात. पुढे जे काय आहे ते नाग वगैरे याचा तपशील आपण उद्या पाहूयात, पुढच्या सत्रात पाहूयात.